तर चला ऊन झाले आता जेवण बिवणं झाले एकदा इथं ताईजी तर इकडे मित्रांनो ताईच्या गाय आहे इकडे 2 ताईच्या गाय पाहिजे ना इकडे ना हा हा का समोर तिकडे घास वाटतं इकडे तारीचं केलंय शेळ्यांना वाटतं 2 गाय तर इकडे आंब्याला लय भारी काय लागले बरं मित्रांनो मस्त मोठ्याला झाल्या 1 2 3 झाडे तिन्हींना लागले लागण्यापर्यंत मला खायापुरत्या होईन यायला परत चल चल दाद्या काय रे गोड आहे का आंबट आहे रे मोठ्याला होत्या का रे अक्काचा फोन तर चला मस्त बार लागलाय आंब्याला पण आता निघायचंय लगेच तर मित्रांनो आता टरबूज आणलंय आणि आता कसं लाल निघतंय काय बघू आज पाहिले नाही टरबूज खाऊ राहिला पण काय तर लाल निघतं नाही काय ना आज 2 खापा करा मोठाले चाकू बारीक आहे ना एकदम लाल निघलं बरं का मस्त मस्त लाल निघलंय सोनू तुला आवडतं टरबूज दादा कसं काय गोडी पहा बरं तर लाल जरक निघलंय आणि गोड पण आहे दादा म्हणते मस्त बारीक वड्या बिड्या करायच्या आहे का नको नाही टाइम नाही आता मग आता काय असंच खाऊ मग हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळचे 7 मला खोकला आला संध्याकाळचे 7 वाजले आणि आणू मस्त अशी रांगोळी काढताय कारण की आज होळी ना होळी बनवायची तिथं तर मस्त असं सारवलं बी आणि आता रांगोळी काढताय आणून लय छान रांगोळी जमती पूर्ण बॉर्डर काढताय छान आहे बरं का आणू मस्त काढते मी फक्त सांगितलं होतं त्यांना कडानी बॉर्डर काढा म्हणून मस्त अशी बॉर्डर काढते आणि इकडं मामांनी ना होळीसाठी जे साहित्य लागतं ना म्हणजे ऊसाचे जे आपण बांडी म्हणतो ना ते पुन्हा अजून काय ते काय मामा काय काय लागतं हा एरंड ऊसाची बांडी अजून गौऱ्या ते पण आणावं लागतील मिस्टरांच्या तिकडे चालू गाय पियायचं गाय पिता येते अजून काय गावात आपण घरी पण छान वाटतं मामा आपण एकदा नाही का नवीन पहिल्यांदी म्हणजे पहिल्या वर्षी लग्न झालं त्यावेळेस घरीच होळी पेटवली होती ती टोपी काय केली मामा पिलीने घेतली काय खेळायला पिली खेळती तिथं गादीवरती टाकलेलं आहे तिला तर चला आमचं म्हणजे चालू स्वयंपाक पण चालू आहे होळीला निवद दाखवायचं आहे ना त्यासाठी आणि आणू तोपर्यंत इकडे ना वाळलं का सुकलं पण आणू हा ना बरं काढा काय नाही खूप मस्त काढली बरं का रांगोळी आणूला बॉर्डर छान जमती महाशिवरात्रीला नाही की तेव्हा पै अंगणामध्ये पण इथं तिने बॉर्डर काढली होती पिलूला का मामामध्ये पिलूला तिथं त्या ठेवून आतमध्ये नाही का काय ग काय खेळती ती बी काय झालं काय झालंय आज काय होळी ना तर आज शिवण्याची ना पहिली होळी आहे गंमत खरी धर तुला खेळायला धर धर टोपी घे धर टोपी नको तिला ते आवडतं ना आणूच ते ब्रेसलेट घेतली टोपी काय आहे पिलू चला चालू स्वयंपाक करते मी तर आता होळी पेटवलेली छानपैकी आणि आता निवड दाखायचा बाकी आहे अजून पेटली आता होळी
तर चला पेटू द्या हॅलो फ्रेंड, तर स्वयंपाक करून झाला आणि आता इकडे निवद पण भरले मी होळीसाठी. तर हळदी कुंकू आणि पाणी पण घेतलेलं आहे. तर चला आता होळीला निवद दाखवायचे. हॅलो फ्रेंड, तर आता 8-8:30 वाजले आणि स्वयंपाक करून तर झालाच आहे. तर चला आता होळीला निवद दाखवायचंय. त्यासाठी रेडी पण झाले आम्ही सगळे, पण पिल्लू पण रेडी आहे आणि सोनून त्या पण रेडी आहे. तर चला निवद घेऊन जायचे. निवद आणि ताट घेतलेले आहे मी, हे बघा. चला चला, हे बघ सोनू पण रेडी झालेलं आहे. मस्त फ्रॉक घातलेली ते मी आणि पिल्लू पण रेडी आहे. पिल्लू इकडं, शिवन्या नवीन फ्रॉक घातली ना म्हणून बघती ती. चला तिचं कोट नीट करा ना. तर मित्रांनो आता पूजा करायची होळीची. होळी अजून चालू आहे. पिलो काय रे पिले, बाप्पा करायचा. सोनं हात व्हायचं ताट घेऊन बस पिलीला घेऊन गारका घालाय. तर मित्रांनो आता अक्का पूजा करू राहिली. आता पिलू पण दर्शन करू राहिली. पिले हा लगेच पाहतोय. नाही म्हणता येईल, नको लाव जाऊच बाच. बस तर आता सगळ्यांनी दर्शन घेतलं होळीचं आणि आता मिस्टर घेत आहे हळद कुकू लावून. तर आता हे उरलेली निवद आहे ना गाव रंगायला, घरातल्या देवाऱ्यांना सगळ्यांना द्यायचे, तुळशीला. पिलो काय रे, या